तर दिशा कुठलीच वाईट नसते, पण त्या दिशातली काही पद शुभ काही अशुभ असतात. बरोबर. तर शरद पवार साहेबांच्या जर घराच्या जर सभोवतालचा परिसर बघाल तर चारी बाजूंनी नारळाची उंच उंच झाडं आहेत. तर हा जो शनी ग्रह आहे हा ह्यांना राजकारणातला मुसद्दीपणा देतो. तर शुक्र हा एक मीडिया किंवा फिल्म इंडस्ट्रीचा कारक आहे. प्रत्येक मूवी ही शुक्रवारीच रिलीज होते, फ्रायडे फीवर आपण बोलतो. करेक्ट. का सर? कारण शुक्राचा प्रभाव आहे, शुक्राचा चांदणा बोलतो आपण. कुठल्याही रस्त्याचा एंड येतो तिथे जर आपलं घर असेल तर ते एकतर खूप फलदायी होतं किंवा ते तुम्हाला नुकसानकारक ठरतं, पाताळात घेऊन जातं. आणि येणाऱ्या काळात ही तिथून म्हणजे ज्याही व्यक्तीकडे ती वास्तू असेल तर ती एक खूप मोठी ऑथॉरिटी असणार, मग ती पॉलिटिक्समध्ये असू, ऑफिसर असू किंवा कोण इंडस्ट्रीयल असो. तर शाहरुख खानचा जो बंगला आहे सर तो वेस्ट फेसिंग आहे. तर त्यांच्या 11व्या स्थानात एक प्रकारे शुक्राची तिथे निर्मिती झाली. तर तो इतका फलदायी झाला की काही काळातच त्यांनी अशी मॅसिव्ह ग्रोथ, रॅपिड ग्रोथने प्रगती केली की आज शाहरुख खानचं नाव जगप्रसिद्ध आहे. तर आपल्याला आठवत असेल आम आदमी पक्षाचा एक दबदबा होता, दिल्लीत त्यांनी सरकार स्थापन केलेलं. बरोबर. अशी परिस्थिती असताना देखील त्या प्रतिकूल परिस्थितीतून दिल्लीमध्ये 6च्या 6 खासदारकीच्या सीट्स ह्या बीजेपीने क्लीन स्वीप केलेल्या. त्यावेळी देखील तिथे वास्तू झालेली, पण ती वास्तू कशी होती? ती वास्तूपेक्षा लँड एनर्जी खूप महत्वाचा भाग असतो सर. तुम्ही कधी स्वामीनारायणच्या मूर्तीच्या पाठी बघाल तर वरुण देवतेची स्थापना केलेली असते, त्या पण पश्चिमेला असतात. पश्चिम दिशा ही राजाची दिशा आहे. जसं मी बोललो राजाचं किचन, स्वयंपाकघर पश्चिमेला होतं, बरोबर, तसं राजाचं सर बेडरूम पण पश्चिमेला आणि उत्तरेलाच आढळतं. पुरातन काळामध्ये ज्यावेळी राजाची वास्तू व्हायची त्यावेळी कोप भवन बनवले जायचे, म्हणजे रडण्यासाठी, त्यांची जी पण डिप्रेशन आहे ते काढण्यासाठी. तर ते एकमेकांना विजवायचंच काम करतात. जर उत्तरेत अग्नी आली तर तुमच्या ज्या पण अपॉर्च्युनिटीज, संधी आहेत त्या निघून जातील, आणि जर दक्षिणेत पाणी गेलं तर तुमचं करेज, कॉन्फिडन्स सगळ्यावर पाणी फिरेल. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे राजकिरण मारणे सर, आचार्य राजकिरण मारणे सर, वास्तुतज्ञ राजकिरण मारणे सर. सरांसोबत आपले 2 पॉडकास्ट ऑलरेडी झालेले आहेत आणि आज आपण सरांसोबत चर्चा करणार आहे वास्तूबद्दल. तुमच्या घराची वास्तू कशी हवी, तुमच्या घराचं संडास कुठे हवं, तुमच्या घराचं बाथरूम कुठे हवं, हॉल कुठे हवा, त्यानंतर एंट्री कशी हवी, सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करणार आहे. महाराष्ट्रातले मोठमोठे नेते, त्यांची वास्तू कशी आहे, त्याचा त्यांच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो, या सगळ्या गोष्टींबद्दल पुढच्या 30 ते 35 मिनिटांमध्ये राजकिरण सरांसोबत आपण चर्चा करणार आहे. तर सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बँटर विथ चेतनमध्ये. श्रीदत्त, राधे राधे. तुमचं खूप मनापासून आभार. परत तुम्ही एकदा आम्हाला वेळ दिलात आणि आपला अमूल्य वेळ जे आपले जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांना भेटून त्यांच्या पण जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडतील ह्या आशेने, अपेक्षेने आपण आपला पॉडकास्ट सुरू करू. सर, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना पैसा ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मी प्रथम तुम्हाला थांबवतो. लोकांना वाटेल हे गॉगल घालून काय कुणाला डोळ्याचा काय त्रास. बरोबर. तर ऍक्च्युली गॉगल आम्ही यासाठी घातलाय कारण आम्ही आता ज्या ठिकाणी ना ही सरांची लाईव्ह, म्हणजे ही सरांची जी वास्तू आहे ही एक मॉडेल आहे. वास्तूचं मॉडेल त्यांनी इथं बनवलं आहे पुण्यामध्ये. तुम्हाला जर बघायचं असेल, म्हणजे तुम्हाला तुमच्या घरची वास्तू करायची असेल तर तुम्ही ॲज अ एक्झाम्पल ती गोष्ट बघू शकतात. सर त्याच्यामध्ये तुम्हाला गाईड करतील. आणि गॉगल घालण्याचं कारण तर ही वास्तू जिथं आहे तर खूप जास्त प्रकाश आहे, खूप जास्त प्रकाश असल्यामुळे, आणि आउटडोअर हे शूट चालू आहे आपलं एक्झॅक्टली, त्यामुळे आपण आज गॉगल घातलाय. नाही तर लोकांना वाटेल की शान मारताय हे, नाही का बसून. तर सर, सगळ्यांच्या आयुष्यात सगळ्यात मेन गोष्ट पैसा. प्रत्येकाला पैसा कमवायचा आहे. पैशाला समोर ठेवून आज आपल्याला पॉडकास्ट करायचं आहे. एकदम बरोबर सर. येस. तर मला सर सगळ्यात पहिले तुम्ही सांगा की जे एक्झाम्पल तुम्ही मला दिले होते ऑफ द कॅमेरा बोलत असताना, तुम्ही मला भरपूर एक्झाम्पल दिले की चेतन यार या गोष्टींमुळे किती फरक पडू शकतो. तर सुरुवात करतानाच पॉलिटिशियन्सवरून करू महाराष्ट्राच्या. तर काय सांगाल सर, कोणाचे कसे बंगले, कोणाचे कसे टी पॉईंट आहे आणि त्यामुळे लोक पैसे कमवतात? सर, प्रथम उदाहरण जर आपण द्यायचं झालं तर आपण गुगल अर्थ कंपासने त्यांचा बंगला किंवा त्यांचा जे परिसर आहे तो पाहू शकता. तर जे राजकारणातले पितामह भीष्म आहेत किंवा सर्वात बोलता येईल की एक आधार वड किंवा वडाचं झाड आहे, तर ते कोण आहेत आपल्यालाही माहिती आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. तर शरदचंद्रजी पवार म्हणजे जन्मतारीख त्यांची 12/12 आणि त्यांचं जे वास्तव्याचं स्थान आहे, म्हणजे जी वास्तू आहे त्यांची वास्तू, महावास्तू म्हणता येईल, ती पण बारामती. म्हणजे हा 12चा एक त्यांच्याकडे योग आहे सर.
म्हणजे सर त्यांची जन्मतारीख 12 आणि बारामती. ओ माय गॉड सर, ही बारामतीची जी काय बोलतात एक भानामती आहे, ती चांगल्या चांगल्या योद्ध्यांना पण वेड लावून दे. जर ह्या वस्तादाकडे किंवा ह्या पितामह भीष्म आपण ज्यांना बोलू शकतो, कारण त्यांचा आज संसदीय कामकाजाचा अनुभव 40 ते 50 वर्षाचा आहे. फार कमी लोक असतात सर, आणि खूपच अनुभवी आणि हुशार व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्राला लाभलंय. महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या इंडस्ट्री आणण्याचं, पुण्यामध्ये अनेक IT पार्क वगैरे आणण्यामागे त्यांचा मोठा हात आहे. लक्ष्मी दर्शन शरद पवारांमुळेच बऱ्याचशा लोकांना भेटलेलं आहे. तर सर, शरद पवारांची ज्यावेळी आपण वास्तू बघतो, आता अर्थातच ते विश्वास नसतील ठेवत, कारण जोही व्यक्ती असा इतकी मोठी मॅसिव्ह सक्सेस त्याला भेटते, तर अर्थातच त्याचं कर्म पण असतं, त्याची एक चलाकी, चाणाक्ष वृत्ती, मुसद्दीपणा पण असतो. पण अनावधानाने किंवा अनपेक्षितपणे काही गोष्टी अशा घडतात त्याच्याबरोबर की त्याचा विश्वास असो वा नसो, तर ते लोक ब्लेस असतात. जसं मी मागे सांगितलं की दिल्लीतले बरेचसे मोठे मोठे सेक्रेटरीज आहेत, तर ह्या सगळ्या ऑफिसर्सचे जे दरवाजे आहेत हे वेस्ट फेसिंग आहेत, पश्चिमेला, पण ते 3ऱ्या आणि 4थ्या पदावर आहेत. तर दिशा कुठलीच वाईट नसते, पण त्या देशातली काही पद शुभ, काही अशुभ असतात. तर शरद पवार साहेबांच्या जर घराच्या जर सभोवतालचा परिसर बघाल तर चारी बाजूंनी नारळाची उंच उंच झाडं आहेत, आणि नारळाची झाडे हे गुरुग्रहाला दर्शवतात, चंद्राला दर्शवतात, शनिग्रहाला दर्शवतात. तर हा जो शनिग्रह आहे हा ह्यांना राजकारणातला मुसद्दीपणा देतो. आणि जो गुरु आहे, जी त्यांच्या तारखेमध्ये पण दिसतं, 12, 1+2 म्हणजे 3, बारामती पण एक प्रकारे 3 आकडा. तर हा गुरुग्रह एक खूप मोठा संयोग आहे सर. आणि चारी बाजूने नारळाची झाडे असल्यामुळे हे एक प्रकारे त्यांना समृद्धीकारक आहे. ज्या रीतीने ते राजकारणामध्ये त्यांचे नेटवर्क पसरलं, त्यांचा जो एक विलक्षण व्यक्तिमत्व आहे, तर ते ह्या गोष्टीमुळे पण कारणीभूत आहे. कारण इतक्या स्ट्रॉंग प्लेसेस मधून अशी स्ट्रॉंग लोकच सर येऊ शकतात. सर, यांच्या ते बंगल्याचं नाव काय बोलले तुम्ही? तो गोविंद बाग, बारामतीत. तिकडे मला वाटतं आता पाडव्यामध्ये काही चॅनेल्सने शूटिंग पण केलं. तर आपण गुगल अर्थ कंपास मधून पण बघू शकतो. पूर्ण नारळाची झाडं सर ना? बिलकुल. खूप इंटरेस्ट. आणि खास करून ज्यावेळी पूर्व दिशेला नारळाची झाडं असतात एखाद्याच्या घराच्या सभोवताली, त्यावेळी ते त्याला स्टेटस, राजकारणात, समाजामध्ये एक खूप मोठं नेटवर्क द्यायचं काम करत असतात. आणि मला तर असं वाटतं की त्यांच्या ज्या बारामतीच्या वास्तूमध्ये विहिरी आहेत किंवा नारळाची झाडं किंवा चिक्कूची बाग, हे प्रॉपर त्या दिशांना आलेलं आहे. बरोबर सर. म्हणजे विहीर जी आपण गोष्ट करतो, जे तुम्ही सांगितलं होतं आपल्या लाईव्ह वास्तूच्या पॉडकास्टमध्ये, की उत्तर दिशेला जर तुम्ही म्हणजे अंडरग्राऊंड वॉटर टँक वगैरे केलं, ते तुम्हाला बेनिफिशियल असू शकतं, खूपच समृद्धीकारक असतं. किंवा मग तुमच्या कुंडलीनुसार. पण दक्षिणेत किंवा पश्चिमेला नसावं, नको पाहिजे. पश्चिमेमध्ये पण वॉटर बॉडीज चालतात, पण जास्त करून जसं समुद्र, जसं शाहरुख खानचा बंगला आहे, तर त्याच्या पश्चिमेला समुद्र आहे सर. समुद्र काय आहे सर? शुक्राचा कारक आहे. आज मुंबई सारखं शहर समुद्रावर वसलेलं आहे, चेन्नई सारखं शहर समुद्रावर वसलेलं आहे. तर शुक्र हा एक मीडिया किंवा फिल्म इंडस्ट्रीचा कारक आहे. प्रत्येक मूवी ही शुक्रवारीच रिलीज होते, फ्रायडे फीवर आपण बोलतो. करेक्ट. का सर? कारण शुक्राचा प्रभाव आहे, शुक्राचा चांदणं बोलतो आपण. तर ह्या सगळ्या तारा किंवा तारिका आपण ज्यांना बोलतो, का ह्यांना असतं शुक्र तारा बोलतो? कारण शुक्राच्या प्रभावाशिवाय, शेवटी आज हा कॅमेरा मीडिया, आपण ज्या कॅमेराला फेस करतो, तर शुक्राशिवाय, चांगला शुक्र असल्याशिवाय ह्या गोष्टी नशिबात नसतात सर. तर मुंबई एक लक्झुरियस, म्हणजे इथे राहणाऱ्या लोकांची लाईफस्टाईल एक वेगळी आहे इतर शहरांपेक्षा, किंवा लक्झुरी ह्यांना खूप आवडते. किंवा पाकिस्तानचं कराची झालं तर ते पण समुद्रावर वसलंय, तर इथं चैनीच्या वस्तू, चंगळ मंगळ, ह्या गोष्टी सर भरपूर लागतात. एक विलासी वृत्ती, अशा गोष्टी. जसं आता एक लग्न तुम्ही पाहिलं असेल मुंबईमध्ये, अंबानी फॅमिलीचा, तर कशा प्रकारे खर्च केला गेला, कशा प्रकारे सुविधा उपलब्ध केल्या गेल्या, कशा प्रकारे मुंबईने एक प्रकारे पूर्ण जगातल्या मोठ्या मोठ्या लोकांना तिथे खेळवलं किंवा तिथे आकर्षित केलं. तर शुक्राचा सर हा प्रभाव असतो की शुक्रामध्ये एक डिस्क्रिमिनेटिव्ह पॉवर असते की जे कामाचं आहे तेच घ्या, जे व्यर्थ आहे ते सोडून द्या, आणि कमी श्रमामध्ये जास्त उत्तम यश, उत्तुंग यश. बरोबर सर. आपण गप्पा मारत असताना तुम्ही ठाण्याचं एक उदाहरण दिलं होतं, टी पॉइंट बोलले होते सर. हा शब्द मला माहिती आहे. टी पॉइंट म्हणजे काय आणि ते उदाहरण द्या सर. कुठल्याही रस्त्याचा एंड येतो, तिथे जर आपलं घर असेल तर ते एकतर खूप फलदायी होतं
किंवा ते तुम्हाला नुकसानकारक ठरतं, पाताळात घेऊन जातं. कारण कसं आहे, नैऋत्य दिशेचे किंवा पश्चिम दिशेचे किंवा दक्षिण दिशेचे टी पॉइंट 100% फळतच नाही सर. नैऋत्यचा तर मी असं बघितलंय, नैऋत्य आणि त्याच्यानंतर दक्षिण नैऋत्य म्हणजे दक्षिण नैऋत्य ह्याचे टी पॉइंट असे आहेत की लोकांना कॅन्सर झालेत, लोकांचे अकाल मृत्यू झालेत. पण हाच टी पॉइंट जर सर पूर्वेचा किंवा उत्तरेचा असतो, जर उत्तरेचा असेल तर हा खूप मोठी संधी देत असतो आपल्याला, आणि पूर्वेचा ऑथॉरिटी देतो. का? कारण पूर्वेचा कारक सूर्यग्रह आहे. बरं. तर ठाण्यात एक अशी राजकारणी व्यक्ती आहे की तिचा बंगला पूर्वेच्या टी पॉइंट वर येतो सर. आपण नाव नको घ्यायला, नाव नको घ्यायला, कमेंट करा जर तुम्हाला माहिती आहे. हा, कमेंट करा. येस. तर हा पूर्वेचा टी पॉइंट त्या नेत्याला आहे. तर ज्यावेळी पोर्टफोलिओ डिस्ट्रीब्यूट झाले तर ऑलरेडी एक नेता त्याच डिपार्टमेंटचा, म्हणजे ती दोन्ही खाती अशी काय बोलता येईल की एक नगर रचनेशी संबंधितच होती. तर एक नेता त्या डिपार्टमेंटचा त्या जिल्ह्यातून एकच देतात, त्यावेळी त्या पक्षांची युती होती. पण दोन्ही मोठे कॅबिनेट मंत्री त्यावेळी त्याच वर्षी त्याच जिल्ह्यातून होते. आणि पक्षात अनेक ज्येष्ठ मंडळी असतानाही त्या व्यक्तीला इतके मोठे पद भेटलेले. बरोबर. ऑफकोर्स त्यांचं कॅलिबर पोटेन्शियल असणारच, पण तरी पण अशी संधी भेटणं इट्स नॉट इझी, आणि किंवा एवढं ते सिम्पल नाहीये. तर इतकं मोठं कॅबिनेट खातं त्यांना भेटलं, आणि ती वास्तू खूपच छान आहे, मी पाहिलेली आहे. आणि येणाऱ्या काळातही तिथून म्हणजे ज्याही व्यक्तीकडे ती वास्तू असेल तर ती एक खूप मोठी ऑथॉरिटी असणार. मग ती पॉलिटिक्समध्ये असू, ऑफिसर असू किंवा कोण इंडस्ट्रीयल असू. बरोबर आहे सर. आता जेव्हा आपण बघतो की शाहरुख खानचं घर, तर शाहरुख खानच्या घराबद्दल पण काहीतरी आहे की जे वास्तूप्रमाणे आहे, किंवा त्याने ते घर घेतलं आणि वास्तू त्याला बरोबर मॅच झाली. जसं आपण आता ज्या ठिकाणी बसलेलो आहे, तुमचं स्वतःची वास्तू, की तुम्ही बोलतात की हे जुळून आलंय, हे घडलं गेलेलं आहे, म्हणून ही राजासारखी वास्तू इथं बनलेली आहे. जर तुम्हाला या वास्तूबद्दलचा डिटेल व्हिडिओ बघायचा असेल, मराठीमध्ये बघायचा असेल, तर तुम्ही जा बँटर विथ चेतनवर, आपल्या चॅनलवर तुम्हाला वरती भेटेला व्हिडिओ, वास्तू लाईव्ह वास्तू म्हणून असेल व्हिडिओ. आणि जर तुम्हाला हिंदीमध्ये बघायचं आहे तर सरांच्या चॅनलवर तो व्हिडिओ भेटेल. सर चॅनलचं नाव काय? आचार्य राजकिरण मारणे. ओके. तर सर शाहरुख खानच्या बंगल्याबद्दल बोलायचं झालं तर काय सांगा? शाहरुख खानचा बंगल्याचं उदाहरण घेण्याआधी आपण जो पूर्वेचा टी पॉइंट आहे त्याचं एक उदाहरण देऊन मी लगेच सम ऑफ करू. तर जे बकिंगहॅम पॅलेस आहे तर त्याला देखील पूर्वेचा टी हिट आहे. म्हणजे पूर्वेकडून येणारा रोड बरोबर जे बकिंगहॅम पॅलेस आहे त्याच्या समोर संपतो, तो एक टी हिट आहे. तर तिथून पूर्वेची ऊर्जा जास्त येते. तर आपल्याला माहिती आहे की ब्रिटिश राजवटीचा सूर्य कधी अस्त होत नाही असं एक म्हण प्रचलित होती, किंवा त्यांनी अख्ख्या जगावर राज्य केलं. पण काही कालांतराने दुसरं महायुद्ध झाल्यानंतर त्यांचे जे सैनिक शहीद झालेले किंवा गेलेले, तर त्यांच्यासाठी त्यांनी एक ईस्टलाच तिथे व्हिक्टोरिया मेमोरियल बनवलं, त्यांच्या एक निशाणी खातीर किंवा आठवणी खातीर. त्याच्यानंतर ब्रिटिश राजवटीला एक उतरती काळ सुरू झाली. ओके. तर जो पूर्वेचा टी हिट त्या ब्रिटिश साम्राज्याला बकिंगहॅम पॅलेस एक माध्यम बनलेलं त्या राजवंशासाठी, जे जगभरात प्रसिद्धी, कीर्ती आणि ऑथॉरिटी, कारण पूर्व दिशा सूर्याची ऑथॉरिटी देते, ते सर्व सर कमी होत गेले, एक उतरती काळ येत गेली. तर हा टी पॉइंटचा प्रताप असतो सर. तर नॉर्थ आणि ईस्ट साइडचे म्हणजे पूर्वेचे टी पॉइंट चांगले असतात, दक्षिण पश्चिम आणि नैऋत्य आणि वायव्य इथले टी पॉइंट बिलकुल चांगले नसतात, ते तुम्हाला लयाला नेतात सर. आता आपण बोलूया शाहरुख खानचं. करेक्ट. आता मुंबई म्हटली म्हणजे शुक्र, समुद्र ह्या गोष्टी आल्याच, आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतली सर्वात मोठी व्यक्ती आत्ताच्या घडीला शाहरुख खान साहेब आहेतच. तर शाहरुख खानचा जो बंगला आहे सर तो वेस्ट फेसिंग आहे. पण नुकतंच आता काहीतरी ॲडवाईस कोणी दिली असेल तर त्यांनी नॉर्थ ईस्ट साईडला पण नवीन गेट बनवलेला आहे. मागच्या साईडने पण त्या एंट्रीज वगैरे करतात. वेस्टचं सर त्यांचं काय झालंय की शाहरुखसाठी तो जो ते काम करतात ज्या फील्डमध्ये ते आहेत, बरोबर, ऑफकोर्स फिल्म इंडस्ट्रीमध्ये, तर वेस्टला त्यांचा समुद्र येतो. समुद्र सर वरुण देवतेची ऊर्जा असते. वरुण म्हणजे समुद्र, खारं पाणी, शुक्र, बरोबर. आणि आपलं जे 11वं स्थान असतं सर ते देखील वेस्टला असतं सर, कुंडलीतलं. कारण आपण कस्टमाइज वास्तू करतो तर त्याद्वारे आपण ह्या गोष्टी करत असतो. तर त्यांच्या 11व्या स्थानात एक प्रकारे शुक्राची तिथे निर्मिती झाली. तर तो इतका फलदायी झाला की काही काळातच त्यांनी अशी मॅसिव्ह ग्रोथ, रॅपिड ग्रोथने प्रगती केली की आज शाहरुख खानचं नाव जगप्रसिद्ध आहे. त्यांना त्यांचं
इंट्रोडक्शन द्यायची कुठे गरज नाही. नाव आधी पोचतं आणि काम नंतर, किंवा काम आधी पोचतं आणि नाव आपोआपच होऊन जातं त्या माणसाचा. तर ती एक समुद्राची एनर्जी ती त्यांच्या बरोबर सर एक इंटरकनेक्टेड आहे त्या बंगल्याबरोबर. तर ती वरुणाची एनर्जी आणि शाहरुख खानचा बंगला आपण बघितलाच आहे, एक व्हाईट कलर मध्ये, जो पुढचा त्यांचा जो स्ट्रक्चर आहे ते देखील व्हाईट कलर मध्ये. तर त्याचं पण खूप चांगलं बेनिफिट त्यांना भेटत आहे. फक्त सर त्यांचा जो स्लोप आलेला आहे तो पश्चिम आणि साऊथ वेस्टला आलाय. त्याच्यामुळे मध्यंतरी ज्या घटना घडल्या, ज्या केसेस झाल्या आर्यन खानचं, एक्झॅक्टली ते आपण नेहमी बोलतो की वास्तू घरातल्या प्रत्येक मेंबरला सारखीच फळ देणार का, तर ती अशी देते. तर शाहरुख साठी ती योग्य आहे, पण तेच त्यांचा जो मुलगा आहे आर्यन त्याच्यासाठी ती डिफरंट. काय असतं सर स्लोप, काय करतो स्लोप? सर कधी पण उत्तर दिशा, ईशान्य दिशा, उत्तर ईशान्य दिशा आणि पूर्व दिशा ह्यामध्ये असावेत. आपली पश्चिम दिशा, नैऋत्य दिशा, त्याच्यानंतर दक्षिण दिशा ही नेहमी उंच असावी. ओके. किंवा जर ती उंच नसेल तर आपण वास्तूच्या व्हिडिओज मध्ये सांगितलं की कसे पोल्स उभे करून किंवा उंच झाडं लावून आपण तो जो अनइव्हन लँडस्केप आहे त्याचे योग्य प्रकारे कसं दुष्परिणाम होणार नाही ह्याची आपण टेक केअर किंवा काळजी घेऊ शकतो. सर राजकारणातले लोक पण आजकाल भरपूर जास्त वास्तू बघायला लागले. त्यांचे काही ऑफिसेस बनवतात किंवा हे सगळं करतात, तर ते वास्तू बघतात. तर त्याबद्दल तुमच्याकडे काही अनुभव आहेत? सर अनुभव आहेत, पण काही निर्बंधांमुळे आपण कोणाचीच नावं नको घेऊयात. बाकी लोकांना माहीतच असतं, त्यांचे कार्यकर्ते बघत असतात ज्यावेळी आम्ही वास्तू वगैरे करतो ऑफिसेसची किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रांची, घरांची, फॅक्टरीजची. तर सर आता जो सर्वात मोठा पक्ष आहे भारतात, तर त्यांचं पण जे दिल्लीतलं हेडक्वार्टर आहे त्याची वास्तू झालेली आहे. सर आपल्याला आठवत असेल आम आदमी पक्षाचा एक दबदबा होता, दिल्लीत त्यांनी सरकार स्थापन केलेलं. अशी परिस्थिती असताना देखील त्या प्रतिकूल परिस्थितीतून दिल्लीमध्ये 6च्या 6 खासदारकीच्या सीट्स ह्या बीजेपीने क्लीन स्वीप केलेल्या. त्यावेळी देखील तिथे वास्तू झालेली, पण ती वास्तू कशी होती? ती प्रॉपर टार्गेट वास्तू होती की म्हणजे फक्त इलेक्शनसाठी. तर पेनड्राईव्ह मध्ये त्या लोकांचा डेटा घेऊन एक काही कलरच्या टेप्सने त्या दिशांमध्ये चिकटवून तिथे कॉम्प्युटर किंवा तो डेटा ठेवून ह्या प्रकारे लॉजिकल, पण ते लॉजिक ज्यावेळी इम्प्लिमेंट झालं त्यावेळी मॅजिकल रिझल्ट बघायला भेटलेले. बरोबर आहे. तर ही एक R&D किंवा केस स्टडी आहे. त्याच्यानंतर सर आता राज्याचे समजा कोणी सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व, मोठी व्यक्ती, पदावर असलेलं व्यक्ती, तर त्यांचा बंगला देखील सफेद रंगामध्ये आणि त्याच्या शुक्र आणि राहूच्या दशा अंतर्दशा त्यांच्या प्रॉपर चालू होत्या आणि पूर्व आग्नेयाचा त्यांचा दरवाजा आहे, तर ते त्यांना एक फलीभूत झाली ती गोष्ट. पण आत्ता आम्ही मध्यंतरी वास्तू विजिटला त्याच परिसरामध्ये गेलेलो, तर त्यांची जी नवीन वास्तूचं जे काम चालू आहे त्याच्या एक्झॅक्ट उत्तर दिशेचा आय थिंक तो बंगला आहे, पण त्याच्या पूर्व दिशेला मोठे हाय रायझिंग बिल्डिंग्स देखील आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात असं वाटतंय की त्यांचं जे सोशल कनेक्शन किंवा नेटवर्क आहे तर ह्याच्यामध्ये खूप मोठं व्यवधान येऊ शकतं. बरोबर. तर अशा प्रकारे सर वास्तू काम करत असते आपलं, आपण आपलं काम करत असतो, वास्तू वास्तूचं काम करत असते. शेवटी हे सबकॉन्शियसली खेळते सर, म्हणजे आपल्या अंतर्मनातून आपण कसे डिसिजन्स घेतो आणि ते येणाऱ्या काळात कसे आपल्याला रिझल्ट देऊन जातात. तर हे वास्तूचं काम आहे. ह्याचे महत्वाचे 2 पिलर जर बोलायचे झाले तर एक लॉजिक आणि एक मॅजिक. ज्यावेळी आपण लॉजिकली काम करतो त्यावेळी मॅजिक घडतेच. करेक्ट. सर जेव्हा आपण आता सगळे एवढे राजकारणी लोकांचे एक्झाम्पल घेतलेच आहे, तर काही मंदिरांची एक्झाम्पल आहे भारतामध्ये जे तुम्ही सांगितले होते मला, तर मंदिरांबद्दल काय सांगाल सर? सर मंदिरं म्हणण्यापेक्षा तीर्थस्थानं आणि त्याच्यानंतर एक मनी मेकिंग मशीन पण म्हणू शकतो, कारण आज जो दानाचा ओघ तिथे चालू आहे, जी मंदिरांमध्ये गर्दी आहे तेवढे आपल्याला कुठेच बघायला भेटणार नाही. आता वेल नोन एक्झाम्पल्स झाले तर आपले बद्रीनाथ उत्तराखंडचे, केदारनाथ किंवा तिरुपती बालाजी मुंबईचं सिद्धिविनायक, पद्मनाभम मंदिर खाली साऊथला, अशा अनेक प्रकारची मंदिरं आहेत सर. तिरुपती बालाजी मंदिराचं उदाहरण अनेक जणांनी सांगितलं असेल, पण त्याच्या मागची हिस्ट्री अशी आहे ना सर की जसं मी बोलतो की पंचतत्व म्हणजे 5 पांडव वास्तूमधले, पण एक पांडव लपलेला आहे, एक पांडव लपलेला आहे जो की कर्ण होता आणि तो ह्या 5पेक्षा सर्वशक्तिमान होता. तोच 6वा पांडव सर तिरुपती बालाजी मध्ये पण अप्लाय केला गेलाय. कसा सर?
वास्तूपेक्षा लँड एनर्जी खूप महत्वाचा भाग असतो सर. तर त्या काळाच्या ऋषींनी त्या जमिनीची नाडी चेक करून, म्हणजे सात्विक नाडी करून त्या जमिनीची, त्यावेळी प्रॉपर त्या ज्या तिरुमला पर्वत रांगा आहेत तिथली ती जमीन निवडून त्यानंतर त्या वास्तूची निर्मिती किंवा उभारणी करण्यात आली. आणि मग बाकीच्या गोष्टी तर तुम्ही ऐकलेल्या आहेत, मूर्ती जसं आपल्याला स्वामीनारायण मंदिरं पण आहेत, ती काय इतकी प्रॉस्परस असतात कारण त्यांच्या मूर्ती देखील पुष्पदंत आणि वरुणच्या पदावरच असतात. तुम्ही कधी स्वामीनारायणच्या मूर्तीच्या पाठी बघाल तर वरुण देवतेची स्थापना केलेली असते, त्या पण पश्चिमेला असतात. सर्व लक्ष्मीनारायण मंदिरं किंवा मोठमोठे चर्चेस हे वेस्टमध्येच त्या मूर्ती असतात. तर तिथे तुम्ही इतर देखील स्वतःची जरी मूर्ती ठेवली तरी त्या विश फुलफिलमेंटचं काम करत असतात सर, इच्छापूर्तीचं काम करतच असतात. तर असं आहे. बाकी पद्मनाभमची संपत्ती किती आहे, सिद्धिविनायक ट्रस्ट मध्ये ट्रस्टी बनणं किती मोठी गोष्ट आहे, किंवा केदारनाथ बद्रीनाथला दानाचा जो ओघ जातो, ह्या सर्व गोष्टी लोकांना माहितीच आहेत सर, त्यात नवीन काही सांगण्याची आवश्यकताच नाही. बरोबर सर. आता आपण सगळे एक्झाम्पल पाहिले, राजनैतिक पाहिले, त्याच्यानंतर मंदिरांचे पाहिले, थोडं आता आपण प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघू आपल्या घरातले. जर समजा सर कुणाचा संडास जर कुणाला बांधायचा आहे, मी हा शब्द यासाठी बोलतोय कारण ऑडियन्स कनेक्ट होते लवकर. नाही, स्लँग लँग्वेज म्हणजे जे एक्झॅक्टली लोकांना कळतं त्याच भाषेत आपण बोलू. तर कुणाला संडास बांधायचा आणि घर बांधतोय तर तो कोणत्या दिशेला हवा, कोणत्या दिशेला नको हवा, आणि जर एकदमच चुकीची दिशा कोणती त्याची, आणि जर असेल तर त्याने काय प्रिकॉशन घ्यायचे. सर आता लेमन लँग्वेज मध्ये म्हणजे सामान्यरित्या जर सांगायला गेलं तर शौचालय हा एक खूप मोठा इश्यू आहे. कारण शौचालय एक राहूची एनर्जी दाखवत असतो, आणि राहू जर प्रबळ तर तो साहू बनतो, आणि तोच राहू जर बिघडला तर तुमचं पायाखालची वाळू देखील सरकू शकते. तर शौचालयासाठी सर ऍक्च्युली तुमच्याकडे एक 16 डायरेक्शनचा ग्रेडेड मॅप असणं खूप गरजेचं आहे. तर शौचालयासाठी तुमच्या घरात सर्वात चांगली जर दिशा कुठली असेल तर ती पश्चिम, उत्तर, पश्चिम म्हणजे वेस्ट नॉर्थ वेस्ट. ज्यावेळी तुम्ही पश्चिम, उत्तर, पश्चिम म्हणजे सर म्हणजे वायव्य दिशा आणि पश्चिम दिशा, एक्झॅक्ट त्याच्यामध्ये डिग्री म्हणजे पश्चिम आणि वायव्य दिशा, ह्याच्यामध्ये एक दिशा पडते. वायव्य आणि पश्चिम मधली जी दिशा आहे ती दिशा तुम्ही म्हणताय, ती दिशा आपल्याला डिप्रेशनचं काम करते. पुरातन काळामध्ये ज्यावेळी राजाची वास्तू व्हायची त्यावेळी कोप भवन बनवले जायचे, म्हणजे रडण्यासाठी, त्यांची जी पण डिप्रेशन आहे ते काढण्यासाठी. तर आपली जी टॉयलेट आहेत, शौचालय, त्यांची ऍक्टिव्हिटी काय, फ्लश आउट करणं, ड्रेन आउट करणं, म्हणजे काढून टाकणे. मग तुमचं जे पण डिटॉक्सिफिकेशन असतं ते हे, आणि त्या ठिकाणी जास्त वेळ बसू पण नाही. तर शौचालयात माणूस फार 10-15 मिनिटं बसत असेल, त्यावर कोण बसत, कदाचितच बसत असेल. तर तुम्ही प्रॉपर त्यावेळे बसले पण तुम्हाला जे इनसाइड्स भेटायचे ते पण भेटतात, आणि फ्लश आउटमुळे तुमचं डिप्रेशन डिटॉक्सिफाय होत असतं, निघून जात असतं. त्याच्यानंतर एक साऊथ वेस्टची दिशा आहे, जी नैऋत्य दिशा, त्याच्यानंतर दक्षिण दिशा, मधली बरोबर, दक्षिण पश्चिम बोलतात त्याला, साऊथ वेस्ट. तर त्याच्यामधलं शौचालय काय करतं, तिथं 2 एनर्जी फील्ड प्रामुख्याने बघायला भेटतात, एक गंधर्व आणि एक भृंगराज. तर भृंगराजचा अर्थ एक वेगळा होतो, तो नको बोलायला, कारण काही जबाबदाऱ्या असतात आपल्याला पण समाजाच्या प्रती. आणि गंधर्व हिथलं टॉयलेट पण काय करतं, तुमचे जे खर्च असतात किंवा तुमचे जे येणारे आजारपण असतात ह्यांना फ्लश आउट करायचं काम करतात. पण ज्या पण व्यक्ती सेलिब्रिटी आहे, कलाकार आहे, नाटककार आहेत, किंवा ज्यांचं काम जसं संगीत क्षेत्रात आहे, तर त्यांचं टॉयलेट इथे नसावं. कारण गंधर्वाची एनर्जी फील्ड कशी असते सर, इंद्राच्या दरबारामध्ये गंधर्वाला रोज एक नवीन गाणं किंवा रोज नवीन नृत्य सादर करावं लागतं, तेच तो करू नाही शकत. तर तिथे टॉयलेट असल्यामुळे त्याची ही जी ऊर्जा असते ती देखील फ्लश आउट होते. त्याच्यामुळे बरेचसे वास्तुशास्त्री ही डायरेक्शन रिकमेंड करतात शौचालयासाठी. पण जे नाटककार, कलाकार किंवा संगीतकार आहेत, खास करून कला क्षेत्रातली मंडळी, तर ह्यांचं टॉयलेट इथं नसावं, ते थोडंसं 1-2 फूट शिफ्ट करून भृंगराजच्या पदावर करू शकतो. आणि त्याच्यानंतर एक ईस्ट साऊथ ईस्ट दिशा आहे, म्हणजे ती पूर्व आणि आग्नेय ह्याच्यामध्ये मध्यभागी येते, म्हणजे पूर्व, दक्षिण आणि पूर्व ह्या त्या दिशेचं नाव आहे. बरोबर. तर ती दिशा डिसिजन घेण्यासाठी खूप गरजेची आहे. तर जे खूप काय बोलतात एकदम अचूक ज्यांना गणित करायचं, म्हणजे CA झाले किंवा काही साहित्य क्षेत्रातली मंडळी किंवा ज्यांना काउन्सिलिंग करायचे, तर त्या लोकांनी ह्या
क्षेत्रामध्ये किंवा ह्या झोनमध्ये टॉयलेट शौचालय बांधू नये. बाकी जी पब्लिक आहे त्याच्यासाठी हे आयडियल झोन किंवा आयडियल क्षेत्र आहे शौचालयासाठी. तर ते तुमची जी पण एन्झायटी ओव्हर थिंकिंग आहे त्याला ड्रेन आउट करायचं काम करतं, म्हणजे चिंता वगैरे होत नाही. बरोबर. सर आता आपण जर किचनचा विचार केला म्हणजे स्वयंपाकघराचा जर विचार केला तर तुम्ही काय सांगाल, कोणती दिशा स्वयंपाकघरासाठी खूप चांगली आणि कोणती दिशा खूप खराब आहे? सर फ्रँकली स्पीकिंग, जर खरी माहिती लोकांपर्यंत पोचवायची तर सर्वात चांगलं स्वयंपाकघर हे पश्चिमेचं आहे. कुठल्याच किल्ल्यात केस स्टडीज केल्यानंतर आम्हाला आढळलं नाही की आग्नेय कोपऱ्यात स्वयंपाकघर आहे. प्रत्येक राजाचं, प्रत्येक मोठ्या तीर्थस्थानांचं स्वयंपाकघर आम्हाला पश्चिमेलाच आढळलं. पण पश्चिमेत एक बॅलन्स फॉर्ममध्ये जी पुष्पदंताची एनर्जी फील्ड असते, जे पश्चिमेचं 4थं पद आहे, तिथे तुम्ही जैसलमेर येलो स्टोन किंवा पिवळ्या रंगाचा वापर करून किचन बनवू शकता. कारण काय होतं, भूमी तत्वामुळे ती जी आग आहे, जे मंगळाचं प्रतीक आहे, ते बॅलन्स राहतं सर. त्याच्यामुळे तुमची इच्छापूर्ती देखील होते आणि वन ऑफ द बेस्ट जागा आहे पश्चिम दिशा. त्याच्यानंतर मी रिकमेंड करेल आग्नेय दिशा आणि दक्षिण दिशा. ह्याच्यामध्ये अजून एक दिशा येते, ती म्हणजे दक्षिण दक्षिण पूर्व, म्हणजे साऊथ ईस्ट बोलतात. ही कॉन्फिडन्स, करेज, पॉवरची दिशा आहे. हिथलं स्वयंपाकघर ही खूप फळतं, खूप पैसा देतं. मग त्याच्यानंतर तुम्ही आग्नेय कोपरा आणि दक्षिण कोपरा तुमच्याकडे आहेच, तिथे पण करू शकता. पण ग्रेनाइट तिथे ब्लॅक कलरचा येणार नाही ह्याची काळजी घ्या. लाल रंगाचा किंवा ग्रीन कलरचा वापर. आणि पश्चिम दिशेला पिवळ्या रंगाचा वापर करायचा आहे तुम्हाला गॅस स्टोव किंवा शेगडी खाली, हे लक्षात ठेवा. आणि कोणत्या दिशेला बिलकुल नको सर किचन? एकच दिशा कोणती तरी सांगायची झाली तर सर उत्तर आणि ईशान्य, जेवढ्या जलतत्वाच्या दिशा आहेत. कारण अग्नी आणि जल ह्या एकमेकांविरुद्ध नको, मुंगूस सापाचं नातं आहे सर, तर ते एकमेकांना विजवायचंच काम करतात. जर उत्तरेत अग्नी आली तर तुमच्या ज्या पण अपॉर्च्युनिटीज, संधी आहेत त्या निघून जातील. आणि जर दक्षिणेत पाणी गेलं तर तुमचं करेज, कॉन्फिडन्स सगळ्यावर पाणी फिरेल. सरांनी ॲक्च्युली खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली आज, की आजपर्यंत आपण पॉडकास्टमध्ये ऐकत आलो की किचनसाठी आग्नेय दिशा, किचनसाठी आग्नेय दिशा. कोणी पण आलं की किचन विचारलं आपण की आग्नेय दिशा बोलतात. पण सरांनी पश्चिम दिशा सांगितली आहे आणि पश्चिम दिशा बॅलन्स फॉर्ममध्ये, ॲक्च्युली बॅलन्स फॉर्ममध्ये येल्लो कलरचा ग्रँड ओटा तुम्ही तिथे करू शकतात. यस, तुम्ही डिरेक्टली पश्चिम दिशेला जाऊन म्हणजे किचन नाही बांधू शकत. जर तुम्ही तिथे तो ओटा केला तर ते वर्कआउट होईल तुमच्यासोबत. सर आता आपण एक शौचालय पाहिलं, त्याच्यानंतर आपण किचन बघितलं. आता बेडरूम कोणती चांगली की जी आपल्याला पैसा देऊन जाईल? सर बेडरूम कस्टमाइज हा जो कन्सेप्ट आहे, म्हणजे कुंडलीप्रमाणे तुमचं जे तत्व आहे, जशी 3 तत्व आहेत सांख्ययोगमध्ये श्रीकृष्णाने वायू तत्व, जल तत्व आणि अग्नी तत्व, तर त्याप्रमाणे त्या व्यक्तीचं तत्व कुठलं आहे किंवा त्याची कुंडली काय सांगते त्यानुसार बेडरूम काय आहे सर, तुम्हाला रिज्युनोवेट, रिफ्रेशमेंट करत असते, तुम्हाला सृजनक्षमता आणत असते तुमच्यामध्ये एक प्रकारे. तर बेडरूमचा खूप मोठा इफेक्ट आहे. इवन मोबाईल कुठे चार्जिंग होतात, तर ह्या दोघांना मी म्हणजे एकत्र करूनच सांगतो. तर जर उत्तर दिशेमध्ये ज्याचा पण व्यवसाय सेल्स संबंधित असेल, विक्रीचा किंवा व्यापारी असेल, किंवा तो समजा नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज पाहिजे असतील किंवा नोकरी शोधत असेल, तर अशी व्यक्ती उत्तरेत झोपू शकते. पण झोप कमी होऊ शकते कारण ती जलतत्वाची दिशा आहे. आणि मोबाईल देखील तिथे चार्ज केला किंवा तुमचे सर्टिफिकेट्स, फाईल्स तिथे ठेवल्या तरी तुम्हाला नवीन नवीन संधी भेटू शकतात. तर जे लोक नोकरीच्या शोधात आहेत ते आपले सर्टिफिकेट एक्झॅक्ट नॉर्थ 0 डिग्रीमध्ये ठेवू शकतात. तर घराच्या ब्रह्मस्थानातून जर तुम्ही कंपासने पाहिलं, जिथे 0 डिग्री येते तिथे तुम्ही तुमचे सर्टिफिकेट्स ठेवू शकता व उत्तर दिशेमध्ये शयन कक्ष बनवून तिथे झोपूही शकता. तर त्याच्याने तुम्हाला सतत नवीन संधी, नवीन पैशांच्या अपॉर्च्युनिटीज ह्या येत राहतील. बरोबर आहे. त्याच्यानंतर सर पूर्व दिशा, तर जे कोणी राजकारणी लोक आहेत किंवा ज्यांचा टेंडरिंगचं काम आहे, तर अशी लोक सर पूर्व दिशेमध्ये आपला बेडरूम करू शकतात. किंवा मग सर आपला फोन तिथे चार्ज करू शकतात. मोबाईल तिथे रिचार्ज करून देखील त्यांचे सोशल कनेक्शन्स खूप येतील, सतत फोन येत राहतील. तर राजकारण्यांसाठी खूप फलीभूत आहे पूर्वेचं बेडरूम. कम्युनिकेशनसाठी सर उत्तर दिशा उत्तर दिशा. बरोबर आहे सर. आणि जे लोक, जे मुलांना जॉब मिळत नाही सर, त्या लोकांनी उत्तर दिशा आपण सांगितलं. बरोबर बरोबर. त्याच्यानंतर सर दक्षिण दिशा. दक्षिण दिशेमधलं बेडरूम काय करतं सर, तुम्हाला पैसे कमवायची एक झील देतं, एक आग देतात. आपण बोलतो ना ह्या माणसामध्ये खूप आग आहे, हा खूप एनर्जेटिक आहे,
ही लोक तुम्हाला बघायला भेटेल की हे दक्षिणेत झोपतात, ह्यांच्याकडे खूप एनर्जी असते किंवा ही अग्नितत्वाची लोक असतात, टास्क मास्टर असतात सर. तर अशा प्रकारे जे खूप श्रमाची कामं करतात, अंग मेहनतीची कामं करतात, त्यांच्यासाठी दक्षिण दिशेमध्ये बेडरूम असणं हे खूप फलदायी आहे. बरोबर बरोबर. तर अशा प्रकारे आपण दक्षिणेचं बेडरूम वापरू शकता. सर बेडरूम साठी पश्चिम दिशा राहिली आपली त्याबद्दल. नक्कीच सर. पश्चिम दिशा सर, पश्चिम दिशा ही राजाची दिशा आहे. जसं मी बोललो राजाचं किचन स्वयंपाकघर पश्चिमेला होतं, बरोबर, तसं राजाचं सर बेडरूम पण पश्चिमेला आणि उत्तरेलाच आढळतं. जर आपण अभ्यास केला गड किल्ल्यांचा किंवा युरोपमधले कॅसल्स मोठे मोठे जे उंचावर आहेत, तर राजा हा झोपताना एक चिंतन करून झोपतो की माझ्या राज्याच्या सीमा, माझी बँडविड्थ इतकी पाहिजे. तर सर पश्चिमेचं जसं बॅलन्स किचन तुम्हाला फ्रुटफुल असतं, त्याच प्रकारे पश्चिमेचं बेडरूम हे तुम्हाला मोठे मोठे प्रॉफिट, इच्छापूर्ती आणि गेन्सचं कारक आहे, म्हणजे शुभ लाभ एक प्रकारे. तर पश्चिमेच्या बेडरूमचे हे खूप चांगले रिझल्ट आहे. आणि तिथं फोन जरी तुम्ही चार्जिंगला लावला तर चांगल्या चांगल्या तुम्हाला गेन्स अपॉर्च्युनिटी आणि तुमचे प्रॉफिट्स खूप वाढू शकतात सर. येस सर, आपण जेव्हा बघतो प्रवेशद्वार काही लोकांचं छोटं असतं, काही लोकांचं मोठं असतं. म्हणजे आता फ्लॅट्समध्ये पण मी बघायला लागलोय की छोटे मोठे प्रवेशद्वार होत चालले. त्याच्या मागचं रिझन काय सर छोटं आणि मोठ्याचं? थोडक्यात सर मी तुम्हाला एक समरी देतो. जसं आपण बघितलं आपल्या वास्तू व्हिडिओजमध्ये पण प्रेक्षक वर्ग बघेलच की उत्तर आणि दक्षिणेचे दरवाजे उंच आहेत आपले आणि पूर्वेचे आणि पश्चिमेचे रुंद म्हणजे चौडे बोलतो. सर कसं आपली अपॉर्च्युनिटी आणि आपलं जे फेम आहे, प्रसिद्धी आहे, ही नेहमी उंच असावी सर. आणि आपले जे सोशल कनेक्शन्स नेटवर्क आहे जे पूर्व दिशा देते आणि पश्चिम आपल्याला लाभ आणि प्रॉफिट्स गेन्स देतो, तर हे नेहमी चौडे असावेत. आपण बोलतो ना उची लोक उचे पसंत. तर जी गोष्ट उंच असते तर संधी आणि प्रसिद्धी देते दक्षिण दिशा, संधी देते उत्तर दिशा, तर ही नेहमी उंच असावी सर. त्याच्यामुळे त्याच्यापाठी कन्सेप्ट आहे, पण प्रत्येकाला हे जमेलच असं नाही. आणि पूर्व किंवा पश्चिमेला जर दरवाजा प्रवेशद्वार आपण बनवताय तर ते रुंद असावं. का तुमचे सोशल, आपण मोदी साहेबांना बघितलं असेल किंवा मोठ्या मोठ्या नेत्यांना गळा भेट करताना, तर गळा भेट करताना आपण आपल्या भाऊ पसरवतो आणि कवेमध्ये घेतल्यानंतर एक प्रकारचं रिलेशन मेंटेन होतं. त्याच प्रकारे प्रॉफिट, मोठमोठे सावकार किंवा धनी, आपण बोलतो आजकाल जे मोठे मोठे व्यावसायिक आहेत, कुबेरच आहेत ते एक प्रकारे, तर ते सर एक चौडाई, एक रुंदपणा, तर तो तुमच्याकडे तेवढे मोठे प्रॉफिट्स, आपण बोलतो ना घडगंज किंवा घबाड, तर सर ते त्याच्या पाठचं एक लॉजिक आहे. बरोबर आहे. तर सर थँक्यू सो मच. प्रत्येक वेळेसारखं यावेळेस पण तुम्ही आपल्या ऑडियन्सला खूप जबरदस्त इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सरांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणारच आहे. म्हणजे जसं मी पहिले बोललो की आपले सरांसोबत मल्टिपल पॉडकास्ट आलेले आणि अजून येणार आहे, ते तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते सर. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू सो मच सर. राधे राधे. श्री दत्त.